नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे पौष्टिक अशी हाय प्रोटीन मूग सोयाबीन कबाब. ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी अर्धा कप सोयाबीन असे उकडवून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये. बघू शकता तुम्ही असे नरम झालेले आहेत आपले सोयाबीन. त्यानंतर 1 कप मूग आहेत ते घेतलेले आहेत. हे मी मूग वाफेवर उकडवून घेतलेले आहेत. आपण आता हे दोन्ही पदार्थ आहेत ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. इकडे मिक्सरचा जार घेतलेला आहे मी. मिक्सरच्या जारमध्ये सर्वप्रथम आपण हे सोयाबीन आहेत ते घालायचे आहेत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये एक कांदा घालायचा आहे. इकडे मी कांद्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, तो घालायचा आहे. त्यानंतर आलं आणि लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत. हिरवी मिरची घेतलेली आहे मी 2 इकडे, ती घालायची आहे. व सर्वप्रथम आपण आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं मी वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता जे वाफेवर उकडवून घेतलेले मूग आहेत ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ आहे ते घालायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा इकडे मी तंदुरी मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे. व चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहोत. व आपण आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. थोडीशी इथे कोथिंबीर आहे ती घालायची आहे. इकडे पाणी न वापरता आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. असं मी वाटून घेतलेलं आहे. आपण आता हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आपलं मूग सोयाबीनचं बॅटर आहे ते तयार आहे. आपण थोडंसं असं हाताला तेल लावून घ्यायचं आहे व मिश्रणाचा असा एक छोटासा असा गोळा घ्यायचा आहे व त्याला असं कबाबचा शेप द्यायचा आहे. एकदम सोपं आहे करण्यासाठी. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. लहान मुलगा पण असं करू शकतो. बघू शकता असं झालं पाहिजे. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेणार आहे. बघू शकता मी असे करून घेतलेले आहेत. आपण आता हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. शॅलो फ्राय करण्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता तेल आहे ते घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता हे मूग सोयाबीन कबाब आहेत ते या तेलामध्ये असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आपण आता हे कबाब आहेत ते असे पलटी मारून घ्यायचे आहेत. दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. खूप छान लागतात आणि सर्वप्रथम म्हणजे हे पौष्टिक पण आहेत. बघू शकता. आपण आता परत दुसऱ्या बाजूने पलटी मारून घ्यायचे आहेत. बघू शकता. आणि मस्तपैकी आपले मूग सोयाबीन कबाब आहेत ते बघू शकता तयार झालेले आहेत. तुम्ही टॅमॅटो केचप किंवा पुदिन्याची चटणी याच्याबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.